हे पुरी, हे पुरी, हे पुरी, डोळे बंद नको करूस, डोळे बंद नको करूस, डोळे बंद नको करूस. उठ ना. का माझा विष शोषून घेतलास? का आपल्या जीवाला संकटात टाकलास? मी गारुड्याचा मुलगा आहे. या विषयाने माझ्या जीवाला धोका नाही. तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे, पण तू असं का केलंस? हृदयाने सांगितले की हा जीव तुझ्या जीवापेक्षा ज्यादा मुलाचा आहे. कुर्बान हो म्हणून झालो. कोणी सांगितलं? माझ्या हृदयाने. तुझ्या हृदयाने? हो. हृदय तर नेहमी धोका देतं. हा, जन्मजन्माच्या नात्यावर विश्वास आहे. पहिल्यांदा नव्हता. आता ही बघ आली कजरी. मावशी नाही ग कुठं दिसत त्यो. सगळीकडे शोधलं त्याला. त्याला बहुतेक वाघाने खाल्ला असावं. कजरी, कारदे, तुझ्या जिभेला काय हाड आहे का? जेव्हा तेव्हा त्याच्याबद्दल काय पण बडबडू लागतेस. बडबड नको करू तर काय करू? त्याला शोधून शोधून पाय मोडलं माझं. डोळं बी दुखायला लागलं. कुठं गेला काय समजना. झोपू दे ना. प्रेम साहेब, सकाळ झाली. सूर्य डोक्यावर आलाय. सूर्य डोक्यावर नाही, सूरज तर माझ्या हृदयात उतरलाय. मी मस्करी नाही करीत. फार उशीर झालाय. ओ माय गॉड. सूरज, उद्या इथेच? केव्हा? जेव्हा तू बीन वाजवशील. आता नको प्लीज. अरे बेबी राणी, आपण आलात. डॅडी कुठे? झोपलेत. रात्री पुन्हा पुन्हा विचारत होते. मी उल्लू बनवलं. काय बनवलंस? उल्लू. बदतमीज नालायक. फार डोक्यावर चढलीस. बेबी राणी, बदतमीजी केली नसती तर मी तर मेले असतेच. पण तुमचेही दिवस भरले असते. सगळं भांड फुटलं असतं. हा कसलं भांड? झुमक्याचं. कसला झुमका? अरे हरवलं तर हाय, पण ध्यान नाही. अरे कुठे पडला? अगं आई, काय सांगू, ती वाघीण फार भयानक होती. काय बोलतोस पुरा? अरे थापड्या, लय थापा मारल्यास. इकडे ये. काय झालं ग? वाघीण गावापासून झुमका घालायला लागली. कपटी खोटारड्या. हे कुठं आलं तुझ्या कानात? आज कुठं होतस राज्याला? बोलूच्या, नाहीतर तुझ्या नरडीचा घोट घे. कुणाबरोबर होतस राज्याला? कपटी खोटारड्या. बोलूच्या, सांग सांग लवकर. कचरी कचरी कचरी. कधी कधी मला तुझी भीती वाटते. मूर्खासारखं काय बी बडबडू लागतेस तू. तुला काय उत्तर देऊ हेच मला कळत नाही. कधी कधी मला तुझा राग येतो आणि काय? आणि प्रेम आणि काय. पण तू असं वाकड्या तिकड्या बोलायचं सोडून दे ग. मग हे तुझ्या जवळ कुठं आलं? मला काय ठाऊक नाही कसं आलं. असं? मग घे माझ्या गळ्याची शपथ. माझ्या गळ्याची शपथ मला माहित नाही. तुझ्या नाही, माझ्या गळ्याची शपथ घे. तुझी शपथ मला खरंच माहित नाही कुठून आणि कसं आलं.
एक ध्यानात ठेव, मी जिद्दी असेपर्यंत सूरज जर कजरीचा झाला नाही तर कुणाचं बी होणार नाही. हा.